नमस्कार मंडळी, एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजची जी ट्रिप आहे आपली ती म्हणजे राजूरला. उद्या मंगळवारची चतुर्थी आहे आणि आमचं प्रत्येक वेळेचं असतं की मंगळवारच्या चतुर्थीला आम्ही राजूरला जातो, ते पण पायी पायी. चला. खरं तर गावाकडं सकाळ सकाळचं वातावरण भारी असतं. सगळ्याकडे असं धुकालं आहे कारण अजून थंडीचा टाईम चालू आहे. त्यामुळे सध्या आता रोड पण पूर्णपणे खाली आहे. तर समोर आहे आता सारोळा गाव आणि हा आहे सारोळ्याचा घाट. घाट नाही आहे, छोटासाच रस्ता आहे. तिकडे सारोळा गाव आणि आपली मंडळी. तर भरपूर मित्राला प्रश्न पडला की आम्ही आता राजूरला कसं जाणार, कसं जाणार, कसं आपण डामरे से जाएंगे। रास्ते में जो भी मिलेगा हरभरा बोर घाट सगळं खा के चलेंगे। हां. तर खरं तर माणसानं वर्षातून एक दोनदा पायी यात्रा करायला पाहिजे, कारण की पायी यात्रा केल्यानंतर जे देवाला पाहण्याचा भाव आहे ते वेगळाच असतो. गाडीवर तर आपण आहे तशी सुस्त्या त्याचा बी भाव वेगळा आहे। मस्करी करता येते, पण खरं पायी यात्रा चालला मजा आहे. मित्रमंडळी जोपर्यंत देवाना पाय चांगले ठेवले तोपर्यंत चाला, नंतर तर गाडी यायची. मग आता हा जे ते कच्चा रस्ता आहे, डांबरी रस्ता नाही आहे, कारण की आता आम्ही मधून पांदीनं चाललो आहे. टाईम तर 12 झाला, अजून जेवण नाही केलं आहे मी. थोडं तर बघू त्याचं ते. तर मित्रांना लागली आता भूक. जे आम्ही सोबत चिवडा आणला होता त्याला मोड करले अजून भरपूर पेपर ना, अजून पेपर त्यामध्ये. अरे इतक्यात बसून दे, बदल ना बस का हे आकाश तू पाय कोण आता पाहिजे पुढे पाणी किती मोठं दूर. गोळेगाव ते राजूरचं अंतर आहे 60 किलोमीटर. आता आम्ही 17 ते 18 किलोमीटर आलो, अजून पण तरी पण 35 किलोमीटर अजून बाकी आहे जायचं. आम्ही आता पायी पायी चाललो, कारण की आता बुटं घालायची काही शक्यता नाही, कारण की पाय एवढे जाम दुखत आहे. ते मित्र बुटं घेऊन चालला. का डायरेक्ट दाखणार आहे तर भावांनो आता अजून 2 किलोमीटर भोकरदन राहिले इथून. नाही आमची मंडळी त्यो एक मांग आहे. हो ना चाल रे. आमची पायी यात्रा आता आली आहे भोकरदनमध्ये आणि आमची मंडळी. आमच्यासोबत एक मेंबर आता नवीन जोडला आहे, ते म्हणजेच आपला सुनील भाऊ. इथून आम्हाला अजून 25 किलोमीटर दूर जायचं आहे. बावड्या आहे का? तो आप देख सकते हैं डामरे से हम अभी जा रहे हैं। हमने अभी डांगर की भाजी खाई है। हां. अजून काही आजू क्या बताया आपको। ए आकाश बावड्या. भक्तांना खाण्यासाठी एवढी सोय केलेली आहे लोकांनी, काय सांगा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चहा, केळी, दूध, पोहे. तर राजूरला जात असताना आता आम्हाला रात्र झाली, आता 8 वाजले. अजून पण राजूर जे ते 10 किलोमीटर बाकी आहे. 5 किलोमीटर बाकी तसं समजा. अजून पण राजूर 5 किलोमीटर बाकी आहे आणि रात्र झाली. ही आमची मंडळी, भरपूर पब्लिक आहे. आणि चहा पाण्याची एवढी सोय, 15-15, 20-20 मिनटावर चहा पाणी. अर्ध्या किलोमीटर चहा पाणी. पब्लिक तर तुम्ही पाहू शकता.
सकाळी आम्ही घरून निघलो होतो 8 वाजता. Turn right onto National आता Highway आम्ही राजूरमध्ये आलोय. अजून 753H. 1 किलोमीटर बाकी आहे. आणि आमची मंडळी बाकी सगळे तर झोपले. आता पायी चालू मंदिराजवळ तर आम्ही आलोय, पण मंदिराजवळ एवढी भयानक गर्दी आहे. मंदिर तर रात्री 12 लोक होतं, पण त्या आधी बा किती गर्दी आहे. आता 9 वाजून 20 मिनिटं झाली आता. आणि समोरच मंदिर आहे, जे लाईटिंग चमकते तेच मंदिर आहे समोर. तर मित्रांनो, आम्ही आता राजूरच्या मंदिरामध्ये आलो आहे, पण अजून मंदिर उघडलं नाही. आता 11 वाजले. 12 वाजता मंदिर उघडतं. आणि आमची मंडळी एक लंबीलाट झाली. मग आकाश तर दर्शन होणं काही शक्य नाही, तरी प्रयत्न करू आम्ही दर्शन करायचं. अजून मंदिर उघडलं नाही. आता जे ते सकाळचे 5 वाजले आणि आता आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललो आहे. आता तर थोडी गर्दी कमी आहे. समोर आता बघू गर्दी आहे का नाही, पण इथं तर आता सध्या गर्दी थोडी कमी आहे. लाईनमध्ये चालू आता सकाळ झाली आणि समोर अजून पण गर्दी आहे. अजून पण आम्हाला 1 तास लागल, तेव्हा आमचं कुठं दर्शन होईल. आणि समोरच मंदिर आहे. बस आता तर मंदिराजवळ आलो आहे आम्ही सकाळी 5 वाजता मंदिरामध्ये लाईनीसाठी लागलो होतो आणि आता 7 वाजले. अजून थोडा टाईम बाकी आहे. अजून पण ऊन नाही पडलेलं आहे, कारण की आता थोडंसं सूर्य वर आलं आहे. इकडल्या साईडला सूर्य वर येतोय आणि मंदिराचा परिसर आहे सगळा. जय गणपती बाप्पा मोरया. दर्शन तर आपलं झालंय आणि बाहेरच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. मंदिराचा कळस आहे, भरपूर उंचावरती आहे. हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर, इथं पण आम्ही आता दर्शन घेतलं. मस्त सकाळ सकाळी भारी दर्शन झालं. आता कुठं सूर्य थोडासा दिसतोय. आता आम्ही चाललोय परत घरी. ह्या ट्रिपला करू आता आपण इथं समाप्त. नवीन ट्रिप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा.